एकेकाळी संगणक शिक्षक म्हणून काम करणारा हा माणूस नोकरी गेली म्हणून संपला नाही, तर तिथूनच सुरू झाला एक उद्योग समूह, 2 मंगल कार्यालय, गादी खुर्ची सेंटर, इव्हेंट मॅनेजमेंट. हा सगळा प्रवास सहज नव्हता. तुम्ही पाहत आहात उद्योग स्पार्क, जिथे आम्ही स्थानिक उद्योजकांच्या संघर्षमय कथा आणि यशोगाथा महाराष्ट्राच्या समोर आणत आहोत. आज आपण भेटूया परम उद्योग समूहाचे संचालक श्री अमोल दिघे सरांना. अमोलजी, आपलं उद्योग स्पार्क समूहामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. अमोलजी, सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्या आणि या परम उद्योग समूहाची जी काही सुरुवात आहे ती कशा प्रकारे झाली. नमस्कार, मी अमोल दिघे. परम उद्योग समूहाची सुरुवात अगदी छोट्यासा इव्हेंट चालू करून झालेली आहे. म्हणजे साधारणपणे पहिल्यांदा मी छोटे अगदी 1,000-2,000 रुपयाचे वाढदिवस चालू केले होते. मटेरियल नव्हतं, मग एक बचत गट उचलून आपण म्हणजे साधारणपणे 10-15 हजार रुपयात आपण या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आणि तो व्यवसाय आज इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. पण आधी संगणक शिक्षक होतात, तर ती नोकरी कशी गेली आपली. मी साधारणपणे 2012 ते 2017 या कालावधीमध्ये रांजणगाव देशमुख येथील रांजणगाव देशमुख तालुका कोपरगाव येथे संगणक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. साधारणपणे ती राज्य आणि केंद्र शासनाची एक योजना होती, ICT स्कूल म्हणून. त्या योजनेमध्ये मी काम केलं. त्या योजनेचं उद्दिष्ट असं होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचं नॉलेज मिळावं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकाच्या डिजिटल युगामध्ये यावा. पण राज्य शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करूनही आम्ही संघटना उभी केली, राज्य शासनाकडे वारंवार मागणी केली, पण राज्य शासन त्याबाबत एकदम उदासीन होतं. आजही राज्य शासनाने संगणक शिक्षकांना परमनंट केलेलं नाही आहे. पण शासनाविरुद्ध आम्ही लढाई उभारला होता. 8,000 संगणक शिक्षक होतो, पण शासनानं त्याबाबत कोणतंही धोरण घेतलेलं नाही आहे आणि मग साधारणपणे राज्यातील 8,000 संगणक शिक्षकांची नोकरी कायमची त्यामधून गेलेली आहे. त्यांना पुढं कोणतंही भविष्य राहिलेलं नाही. ती योजना बंद झाल्यानंतर अगदी म्हणजे आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती तयार झालेली होती की आता पुढं करायचं काय. IT क्षेत्रामध्ये मी शिक्षण घेतलेलं, BCA झालेलं, MCA केलेलं आणि 5 वर्ष जर संगणक शिक्षक म्हणून काम केलं तर IT मधलं नॉलेज राहत नाही. मग पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न होता. आणि मग या सर्व आणि घरची जबाबदारी, लग्न झालेलं होतं, मुलांचं संगोपन कसं करायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं, हे सगळे प्रश्न समोर होते. आणि IT क्षेत्रामध्ये जर आपण नवीन गेलो तर नवीनच मुलांना जॉब भेटत नव्हते. तर मग आपण 5 वर्ष संगणक शिक्षक म्हणून काम केलेलं, प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं आपल्याला नॉलेज नाही, अशा परिस्थितीत आपल्याला जॉब मिळणं शक्य नव्हतं. आणि मग मी विचार केला की आता आपल्याला काहीतरी व्यवसाय चालू करावा लागेल. आणि मग मी साधारणपणे वाढदिवस, डोहाळे जेवण असे छोटे छोटे इव्हेंट घेण्याचं काम चालू केलं. अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही संघर्ष केला, आंदोलनं वगैरे केली, मोठा लढा उभा केला, त्याच्यातून देखील नोकरी तुम्हाला भेटली नाही. तर ही जी काही परम उद्योग समूह आहे त्याची कल्पना आपल्या डोक्यात कशी आली, कसं निर्माण झालं आहे. साधारणपणे आम्ही 8,000 संगणक शिक्षकांचं संघटन बांधलं. त्याच्यातून आम्ही दिल्लीपर्यंत, अगदी प्रकाश जावडेकर त्यावेळेस मनुष्यबळ विकास मंत्री होते, तिथपर्यंत आम्ही आमचा प्रश्न मांडला. राज्य शासनाकडे दर मंगळवारी आम्ही विनोद तावडे साहेबांना भेटायचो. त्याच्यानंतर तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते त्यांना आम्ही भेटून आमचा प्रश्न मांडला, पण त्याच्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. एकीकडं हा लढा चालू असताना नोकरी गेलेली होती, उत्पन्नाचं साधन नव्हतं, लग्न झालेलं होतं, मुलं होते, मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, त्यांचंही संगोपन करण्याचा प्रश्न तयार झालेला होता. आणि मग लढा देता देता आपल्याला काहीतरी काम असावं या उद्देशानं आपण मग विचार केला की आपण जर इव्हेंट चालू केले तर साधारणपणे जेव्हा इव्हेंट येईल त्यावेळेस आपण इव्हेंटचं काम करायचं आणि ज्यावेळेस इव्हेंट नसेल त्यावेळेस आपण संगणक शिक्षकांसाठी जो लढा उभारलेला आहे त्याच्यासाठी आपण काम करू. अशातून आपण इव्हेंटचा व्यवसाय सुरू केला, ज्याच्यातून आपण वाढदिवस, डोहाळे जेवण असं सगळं आपण त्याच्यातून करत होतो. हे करता करता वाढदिवस, डोहाळे जेवण ती संकल्पना म्हणजे आमचे जो भाग आहे तळेगाव परिसर, या तळेगाव परिसराला ती संकल्पना आवडली आणि मला चांगलं काम भेटत गेलं. त्याच्यातून काम भेटता भेटता मग मी पॅकेज घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूचे जे काही मंगल कार्यालय आहेत तिथे मी लग्नाचे पॅकेज घेतले. तेही लोकांना आवडले, ती कन्सेप्ट लोकांना आवडली. पॅकेज सिस्टम त्यावेळेस नवीन होता.
म्हणजे त्याच्यात ज्यावेळेस पूर्वीच्या काळी लग्न कसे व्हायचे की सगळे स्वतःच करायचं, आचार्य आपण बघायचा, पण आम्ही काही चालू केलं की सगळे पॅकेज, म्हणजे अगदी लग्नपत्रिकांपासून तर फोटोग्राफीपर्यंत पॅकेज आपण दिलेले आहेत. आणि मग ती कन्सेप्ट लोकांना आवडली आणि मग मी इतर मंगल कार्यालयामध्ये, मग संगमनेरला मालपाणी लॉन्सला आपण केलं आहे, जवळीकडलगला ममता लॉन्सला आपण काम केलं, आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लॉन्सवर आपण काम केलं. आणि मग साधारणपणे 2-3 वर्षाचा अनुभव झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपली वडिलोपार्जित जमीन आहे आणि मग आपणही स्वतःचं मंगल कार्यालय जर चालू केलं तर आपण हे जे या भागातील ग्राहक आहेत या ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ शकतो. कारण आपलं स्वतःचं आहे, आपण त्याला कसं डिझाईन करायचं, हळदी कक्ष कुठं असला पाहिजे, स्टेज किती बाय कितीचं असलं पाहिजे जेणेकरून चांगली सुविधा मिळेल, डायनिंगची साईज किती पाहिजे, त्याच्यानंतर म्हणजे इव्हेंटमध्ये किंवा एक प्रॉपर लग्न होण्यासाठी मंगल कार्यालय कसं असावं याची आपल्याकडं पूर्ण आजूबाजूचा परिसर बघितल्यामुळं आपल्याला आयडिया आली होती. आणि मग वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आपण पहिल्यांदा महाराजा पॅलेस म्हणून साधारणपणे 2020ला आपण इथं मंगल कार्यालय चालू केलं. पण मंगल कार्यालय चालू केल्यानंतर माझं दुर्भाग्य म्हणावं किंवा काय म्हणावं, कोविड आला होता. त्या कोविडमध्ये खूप संघर्ष या ठिकाणी करावा लागला, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. साधारणपणे 7,000 रुपये नोकरी, म्हणजे 7,000 रुपये पगारावर मी नोकरी करत होतो. त्याच्यातले 2,000 रुपये PF कट व्हायचा, ESI कार्ड वगैरे ते काहीतरी होतं. 5,000 रुपये हातात भेटायचे. 5,000 रुपये तुम्ही विचार करू शकता की काहीच शिल्लक राहत नाही. मी जे इथं वडिलोपार्जित जमीन होती त्यातच मंगल कार्यालय बांधलं आणि पूर्णपणे कर्ज घेऊन बांधलं आणि त्याच्यात कोविड आला. पण त्या कोविडने, ज्या कोविडमध्ये भले भले उद्योजक संपले, त्या कोविडने आपल्याला शिकवलं की सूक्ष्म नियोजन कसं केलं पाहिजे. म्हणजे एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, मंगल कार्यालय, मग त्याच्यातून संकल्पना अशा आल्या की आपण पैसे कुठं बाहेर जास्त देतो. मंगल कार्यालय आहे म्हटल्यावर जर आपला स्वतःचा DJ असेल तर ते आपले पैसे वाचतील, आपलं व्यवसाय वाढेल. बाहेर जे आपल्याकडे लग्न येतात त्यांच्या घरासमोर मंडप टाकावा लागतो, त्यांच्या घरावर लाईटिंग करावी लागते. असे वेगवेगळे इव्हेंटचे पार्ट आहेत. त्यांची पाहुण्यांची राहण्याची सोय होण्यासाठी त्यांना गादी खुर्ची द्यावं लागतं, खुर्च्या द्याव्या लागतात, गाद्या, त्याच्यावर बेडशीट, त्याला ब्लँकेट. मग त्याच्यातून परम गादी खुर्ची सेंटरचा जन्म झाला. DJ पाहिजे होता म्हणून परम ऑडिओ अँड लाईट आपण DJ बनवला. आणि घरासमोर मंडप पाहिजे होता, डोहाळे जेवण वाढदिवस आपण पहिल्यांदा करतच होतो परम इव्हेंटच्या अंतर्गत. आणि मग अशा पद्धतीनं हा परम उद्योग समूह तयार झाला, ज्याच्यातून आपल्याकडं माणूस आला की त्याचं लग्न असेल किंवा कोणता इव्हेंट असतो त्याला सगळं सोल्युशन आपण देतो. अमोलजी, आताच तुम्ही जे काय सांगितलं की करोना काळात तुमचं नेमकं स्टार्टअप झालं होतं आणि खूप संघर्षाचा काळ तो त्या ठिकाणी गेला. अगदी 5,000 नोकरी. संघर्षाचा काळ जात असताना कुटुंबाचा जो काही सहभाग असतो तो महत्त्वाचा असतो. तर कुटुंबाने तुम्हाला कसं सहकार्य केलं? नाही, त्यावेळेस कुटुंबाने आपल्याला खूप, म्हणजे या सगळ्या गोष्टीची कुटुंबाला जाणीव होती की हे सगळं आपण जे केलेलं आहे ते कर्ज उचललेलं आहे. मग आम्ही पहिल्यांदा, आपल्याकडं कुणी स्टाफ नव्हता, आम्ही घरातली घरात, म्हणजे अगदी मंगल कार्यालय साफ करण्यापासून तर बाथरूम साफ करण्यापर्यंत असेल किंवा प्रसंगी घरातल्या माणसांनी केटरिंगचं म्हणजे वाढपीचं काम पण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने घरच्यांनी सर्व त्याच्यामध्ये मदत केली. आणि जो कोरोनाचा कठीण प्रसंग होता त्याच्यातून आपल्याला म्हणजे त्यात निभाव आपला लागला. तुम्ही सांगितलं की मंगल कार्यालय असतील, गादी सेंटर, खुर्ची सेंटर असेल, DJ असेल, हे सर्व तुम्ही एका वेळेस करताय. तर हे सर्व सांभाळताना वेगवेगळ्या अडचणी तुम्हाला नक्की येत असेल तर त्या कशा तुम्ही हँडल करता? नाही, आता व्यवसाय ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला अडचणी येणारच. आणि खऱ्या व्यावसायिकाचं म्हणजे खरा व्यावसायिक तोच असतो की जो या सगळ्या अडचणींना एका चेनमध्ये बसवतो. हे व्यवसाय चालू केला आपण त्यावेळेस सर्वप्रथम आपण परम इव्हेंट नावानं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम चालू केलं, ज्याच्यातून वाढदिवस, डोहाळे जेवण हे सगळे कामं चालू केले, ज्याच्यात मंडप, साऊंड सिस्टम या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं मंगल कार्यालयाची कल्पना समोर आली. मंगल कार्यालय आपण बांधलं. कोरोना आला, त्याच्यात आपण घरचे सर्व कुटुंबाने सहकार्य करून आपण संघर्षातून बाहेर आलो. पण ज्यावेळेस आपला जॉब गेला त्यावेळेस आपण म्हणजे व्यवसाय करताना असं ठरवलं होतं की आपला जॉब जरी गेला तरी आपण 5-10 लोकांना जॉब दिला पाहिजे, या भूमिकेनं आपण तो काम चालू केलं होतं. मग मंगल कार्यालय इथं ज्यावेळेस आपण चालू केलं
त्यावेळेस पहिले 2-3 वर्ष कोरोनाच्या काळानंतर इथे एका फॅमिलीला आपण पूर्ण वेळ कामासाठी घेतलं, ज्याच्यातून काय झालं की ती फॅमिली खुर्च्या साफ करणं असेल, मंगल कार्यालयाची साफसफाई असेल, बाथरूम साफसफाई असेल, पार्किंग साफसफाई असेल, जे उरलेलं अन्न वगैरे ज्याची विल्हेवाट लावण्याचं काम असेल ती फॅमिली या ठिकाणी करते. इव्हेंट व्यवसायाचं एक आमचा स्टाफ रेडी आहे, जी कुठूनही कॉल आला की ते जाऊन तिथं आपलं वाढदिवस, डोहाळे जेवण जे काही काम असेल ते करतात. त्याच्यातून मग हे सगळं काम होत असताना ज्यावेळेस आपली एक चेन सिस्टम बसली की सगळे काम आपले व्हायला लागलेत, मनुष्यबळ आपल्याकडे बऱ्यापैकी असल्यामुळं. आणि मग लक्षात आलं की जर आपण पूर्ण वेळ इव्हेंट व्यवसायातच काम करायचं ठरवलेलं आहे. आपण आता म्हणजे परम इव्हेंट नावानं एक व्यवसाय होताच, दुसरं महाराजा पॅलेस नावानं मंगल कार्यालय सुरू केलं, परम गादी खुर्ची सेंटर नावानं गादी खुर्चींची सर्व्हिस आपण द्यायला चालू केली. त्याच्यानंतर आपला स्वतःचा परम ऑडिओ अँड लाईट नावानं आपण DJ पण बनवला. मग हे सर्व आपलं एक उद्योग समूहच तयार झालाय. आता आपण पूर्ण वेळ जर इव्हेंट व्यवसायातच काम करायचं आहे, लोकांना जे काही आपण इंस्टाग्रामला याला त्याला किंवा शहरामध्ये जे इव्हेंट बघतो त्या पद्धतीची सुविधा आपल्याला द्यायची आहे, तर आपला ह्या व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे. म्हणून आपण दुसरं मंगल कार्यालय रांजणगाव देशमुख तालुका कोपरगाव या ठिकाणी परम एम्पायर नावानं बांधलं. तिथं एका फॅमिलीला आपण जॉब दिला. ती फॅमिली तो पूर्ण हॉल बघून घेते आणि मग बाकीचं आमचा जे सर्व सहकारी स्टाफ आहे तो बाकीचं सगळं नियोजनाचं काम बघतो. त्याच्यासाठी आम्ही काही हॉटेल मॅनेजमेंटचे मुलंही हायर केलेले आहेत. त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य किराणा वगैरेचं सर्व काम बघतात आणि अशा पद्धतीनं आता आम्हाला म्हणजे इव्हेंट करताना अडचण येत नाही. तर आपण सांगितलं की आपलं राजनगावमध्ये देखील एक मंगल कार्यालय आहे, तळेगावमध्ये देखील आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम आपण करत असतो? मंगल कार्यालय म्हटलं की या ठिकाणी सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी आता सध्या व्हायला लागलेले आहेत. कारण जसजशी लोकसंख्या वाढत चालली तसतसे प्रत्येकाच्या घरासमोर काही जागा राहिलेली नाहीये. त्यामुळे आज छोटे मोठे कार्यक्रम जरी असले तरी मंगल कार्यालयात येतात, ज्यामध्ये वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसं, त्याच्यानंतर लग्न समारंभ, साखरपुडे, वर्षश्राद्ध, राजकीय सभा, त्याच्यानंतर आपले शासकीय पंचायत समिती वगैरे यांचे जे शिबिरं वगैरे जे आहेत ते सर्व कार्यक्रम आपण महाराजा पॅलेस आणि परम एम्पायरमध्ये घेतो. अमोलजी, आपण बघतो की आपले दोन्ही मंगल कार्यालय ग्रामीण भागामध्ये आपण टाकलेले आहेत, तर शहरी भागात देखील मोठमोठे मंगल कार्यालय असतात. तर याचा परिणाम आपल्या व्यवसायावर काय होतो? नाही, आपल्या व्यवसायावर त्याचा काही परिणाम होत नाही. शहरामध्ये जे काही मंगल कार्यालय आहे ते फक्त तिथं रेट जास्त आहेत. रेट जास्त असल्यामुळं लाइटिंग असेल, POP असेल, असे फक्त त्या ठिकाणी झगमगाट जास्त केलेला आहे आणि त्याचे पैसे जास्त घेतले जातात. खेड्यामध्ये काय होतं की त्या पटीतलं उत्पन्न लोकांकडे नसतं, म्हणून खेड्यातील मंगल कार्यालय ज्या पद्धतीने सुविधा फक्त झगमगाट कमी असतो पण सुविधा खेड्यातील मंगल कार्यालयांमध्ये जास्तच मिळतात. शहरामधील आणि खेड्यातील जेवणामध्येही तुम्हाला फरक जाणवेल. आपला परम उद्योग समूह जो आहे तो क्वालिटी बेस काम करण्यावर, ग्रामीण भागातील जे काही लग्न समारंभ आहेत ते क्वालिटी बेस कसे होतील यासाठी प्रयत्न करतोय. आजही शहरातून काही लग्न समारंभ आपल्याकडे येतात पण ते पूर्णपणे एकदम समाधानी कस्टमर आपले आहेत की त्यांना शहरामध्ये ज्या सुविधा भेटत नाहीत. म्हणजे रिंग सेरेमनीचा एक कार्यक्रम आपण करतो, जो मी विश्वासानं सांगतो तुम्हाला की तो मी स्वतः डिझाईन केलेला आहे आणि तो कुठेही त्या पद्धतीने केला जात नाही. म्हणजे असे जे काहीतरी नवीन नवीन प्रयोग आपण या व्यवसायामध्ये करतोय. म्हणून शहर आणि खेडं हा त्याच्यातून आपण संपून टाकलेला आहे. शहरापेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपला परम उद्योग समूह करतोय. अमोलजी, आपण सांगितलं की आपण वेगवेगळे कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात आणि तुम्ही एवढा मोठा उद्योग समूह सांभाळतात, तर आपल्याला नक्कीच वेगळे अनुभव आले असेल. तर कधी असं वाटले का हे एकदाच सोडून द्यावाने, शांत राहावं? नाही, कधीच नाही. कारण हे परम उद्योग समूहात जे काही सगळे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये असं एकही व्यवसाय नाही की जे वाटतंय की आपण काम करतोय त्याच्यातून आनंदच भेटतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे काय येतो, वाढदिवस येतो म्हणजे आनंद येतोय. आपण एखादा मुलगा आहे त्याच्या चेहऱ्यावर हसू आपल्याला आणायचं आहे, त्या मुलाचे आई वडील आहे त्यांना काहीतरी आपल्या मुलासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे ते आपण सजवतोय.
त्याच्यात सोडून देण्याचा विषयच येत नाही. किंवा आपले मंगल कार्यालय आहेत त्यांच्यात तिथं आपण लग्न करतो. तर लग्न करत असताना एका ज्या कपलचं लग्न आहे त्यांची एक आपल्याला उत्सुकता माहीत असते की आपलं लग्न खूप सुंदर झालं पाहिजे, आपलं लग्न खूप सुंदर झालं पाहिजे. एक मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांची एक इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न हे खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, मॅनेजमेंट मिळालं पाहिजे. आणि आपण स्वतः काय करायचं अशा वेळेस की आपण लग्न घेतलं की त्या मुलीचा मोठा भाऊ म्हणून काम करायचं. आपल्याला त्याच्यातून आनंदच भेटतोय आणि म्हणजे त्याच्यात आपल्याला कंटाळण्याचा आणि हे सगळं सोडून देण्याचा विषयच येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने खूप चांगला याचं म्हणजे सेवा पण होते, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पण याच्यातून आपण देऊ शकतो. की म्हणजे थोडक्यात कसं होतं की एखाद्याचा कार्यक्रम आपल्याकडे आहे, त्यांना आपण सांगायचं की ठीक आहे तुम्हाला खूप सुंदर कार्यक्रम करायचा आहे, सगळ्यांना आवडला पाहिजे. आणि काही काही माणसं काय म्हणतात की आमचं जे जमलंय, आम्ही थोडंसं आहे आमची परिस्थिती पण मुलगा खूप श्रीमंत आहे असं तसं, आणि ते म्हणतात की आम्हाला शहरात लग्न करण्यासाठी जायचं आहे पण आपली काही ती परिस्थिती नाही. मग आपण त्यांना म्हणायचं या तुम्ही आपण करू. मग त्यांना काहीतरी विचार करायचा की हे लग्न अविस्मरणीय कसं होईल. मग त्यासाठी रिंग सेरेमनीचे वेगवेगळे प्रयोग राबवायचे, त्यांना एंट्र्या द्यायच्या, ऑर्केस्ट्रा द्यायचा, म्हणजे अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं करायचं. मग त्याच्यासाठी आपण काम करतोय असं वाटत नाही की आपल्याला एक टास्क मिळाला आहे की आपल्याला काहीतरी चांगलं नियोजन करायचं आहे. आणि मग ते नियोजन करत असताना काम करतोय असं वाटत नाही. आपण काहीतरी गेम खेळतोय आणि त्या गेममध्ये आपल्याला जिंकायचं आहे. आणि जे काही आपल्या बरोबर हे जे ज्यांनी आपल्याला हा कार्यक्रम दिलाय त्यांना एकदम खुश करायचं आहे. माणसांना जेवण प्रॉपर मिळालं पाहिजे. म्हणजे एका मुलीच्या वडिलांची अपेक्षा काय असते की एक चांगलं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये चांगले जे काही पाहुणे रावळे आलेले आहेत त्यांना चांगलं जेवण मिळावं, सगळ्यांची हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चांगलं व्हावं, म्हणजे आदरातिथ्य चांगलं व्हावं, एवढं एक सिंपल अपेक्षा असतं ते आपण पूर्ण करायचे. त्याच्यात म्हणजे आपल्याला आनंद मिळतो, त्याच्यातून असं कधीच कंटाळा येत नाही की आपण काहीतरी काम करतोय. अमोलजी, आताच आपण जे काही सांगितलं का आनंद मिळतो आपल्याला, तर हे सर्व करत असताना आपण ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी काय वेगळं असं करतात? नाही, ग्राहकांचा विश्वास म्हणजे व्यवसाय करताना ग्राहकांचा विश्वास सर्वात महत्त्वाचा पाहिजे. ग्राहकांचा विश्वास, आता हे जे लग्न समारंभ असतो किंवा कोणताही कार्यक्रम असो ज्यामध्ये पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं, त्यांना जेवण दिलं जातं, मी यावर विश्वास ठेवतो की पाहुण्यांना जेवण एकदम व्यवस्थित मिळालं पाहिजे. आज मार्केटमध्ये खूप कमी पैसे घेऊन काम करणारे आहेत, पण मी बघतो, कोणावर आरोप नाही आहे, पण मार्केटमध्ये माणसांनी कमी जेवण करावं म्हणून वेगवेगळे प्रयोग केले जातात. आपण एकदम इमानदारीने माणसांनी पोटभर जेवण करावं आणि त्या जेवणाने त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून आज तळेगाव भागातील तळेगाव भागातील किंवा तळेगाव पंचकृषी म्हणा, आसपासची 15 गावं म्हणा, यामध्ये जर तुम्हाला कोणीही विचारलं किंवा कोणाला तुम्ही विचारलं तर महाराजा पॅलेसकडे एक विश्वासानं बघितलं जातंय. आणि तो ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी आपण ग्राहकांशी इमानदारीने काम करतो. ग्राहकांबरोबर जेवणाच्या बाबतीत आपण अजिबातही कुचराई करत नाही आणि जे बनवायचं ते एकदम व्यवस्थित, त्याच्यासाठी पाणी व्यवस्थित वापरायचं, जे काही किराणा लागतो तोही व्यवस्थित वापरायचा, भाजीपाला व्यवस्थित वापरायचा आणि पाहुण्यांना जेवण प्रॉपर द्यायचं. आता जर तुम्ही आमचे असंख्य ग्राहक आहेत मार्केटमध्ये, कोणाला विचारलं तर ते म्हणणार जेवण खूप सुंदर होतं आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि तोच विश्वास आज आपल्याला म्हणजे परम उद्योग समूह वाढण्यासाठी तो विश्वासच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे किंवा त्या विश्वासामुळेच परम उद्योग समूहाची भरभराट आज चालू आहे. की आज आपण एवढा मोठा टप्पा पार केला आहे, तर मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं? मागे वळून बघितल्यानंतर फक्त ते चेहरे दिसतात की जे आपल्या संकटाच्या काळात आपल्याबरोबर उभे होते, ज्यांनी आपल्याला नवीन म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये नवीन असतो त्यावेळेस आपला विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्या मागे वळून बघितल्यानंतर फक्त ते चेहरे दिसतात की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला वेगवेगळे इव्हेंट दिले आणि जे इव्हेंट आपण सक्सेस केले त्याच्यातून जे सक्सेस मिळालं. त्यामुळं मागे वळून बघितल्यानंतर फक्त आपल्याला या सर्व जगामध्ये तेच चेहरे दिसतात की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला होता.
अमोलजी, आपला प्रवास एक संगणक शिक्षकापासून सुरू होऊन परम उद्योग समूहापर्यंत येऊन पोहोचतो. तर नोकरीच्या मागे पळणारे तरुण असतील किंवा नोकरी गेलेले जे काही तरुण असतील, त्यांच्यासाठी ते गोंधळलेले असतात, तर त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल, का त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, व्यवसायात यायचं जर म्हटलं तर आपल्याकडं पूर्ण त्या संदर्भातलं नॉलेज जरी नसेल तरी कष्ट करण्याची तयारी असायला हवी. नवीन जे काही आता व्यावसायिक मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात इंस्टाग्राम बघून, तर माझं मत त्यामध्ये असं आहे की पहिल्यांदा आपण कष्ट करण्याला पहिल्यांदा प्राथमिकता दिली पाहिजे. नवीन पहिले 3-4 वर्ष तर व्यवसाय चालू करताना खुर्चीच नको आहे या म्हणजे या मताचा मी आहे. आपण संघर्ष करावा. म्हणजे व्यवसाय करताना आपण रिजेक्ट बऱ्याच वेळा होत असतो. म्हणजे पहिल्यांदा कस्टमर आल्यानंतर तुम्हाला पहिले लगेच कस्टमर आपल्याला येस म्हणेल असं काही नसतं. रिजेक्शन जेवढे जास्त तेवढे आपण बळकट होतो. त्यामुळं रिजेक्शन पचवण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर नवीन जे काही आताचे बदल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळे बदल चालू होत आहेत. म्हणजे जग फास्ट बदलत आहे. त्या पद्धतीनं बदलही व्यवसायात त्याच पट्टीत होतात. तर त्या बदलांना सामोरं जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. ज्या पद्धतीनं म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी असायला हवी. यश नक्कीच मिळतं. की अमोल सर, तुम्ही सांगितलं का तरुणांनी संघर्ष केला पाहिजे आणि त्याच्यात टिकून राहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो सांगितला की खुर्चीला आपण बाजूला ठेवलं पाहिजे, संघर्षात त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की ही जे काही परम उद्योग समूह आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे, तर याची पुढच्या 5 वर्षाची दिशा कशी असेल? छान प्रश्न केलेला आहे. व्यावसायिक जर असेल, व्यावसायिकानं भविष्याचं प्लॅनिंगही केलं पाहिजे. तर साधारणपणे शहरामधील सुविधा ज्या असतात, आपला जो मगाशी जो विषय झाला की शहरामध्ये जो झगमगाट असतो तो खेड्यामध्ये नाही आहे. पण आता बऱ्याच बदल होणार आहेत. आता सध्याच आपल्याकडली बरेचसे युवक पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीनिमित्त जातात. तर शहर आणि खेडं हा भेद राहिलेला नाही आहे. प्रत्येकाला एक पॉश लग्न करायचे आहेत की आपलं लग्न आयुष्यात एकदाच होणार आहे, तर ते खूप चांगलं झालं पाहिजे. म्हणून शहरामध्ये ज्या पद्धतीनं सुविधा असतात, AC असतील, म्हणजे AC हॉल असेल, साधारणपणे आपल्याकडे 4-5 रूम असतात, पण शहरामध्ये साधारणपणे 25-30 रूम अवेलेबल करून दिलेले असतील, तर त्या पद्धतीने बदल करता येतील का? त्याचबरोबर म्हणजे शहरामध्ये ज्या पद्धतीनं सुविधा मिळत आहेत, तर त्या सुविधा शहर आणि खेडं हा भेद न राहिल्यामुळं आपण त्या दृष्टीनं बदल करण्याचा विचार करतोय. त्याचबरोबर इव्हेंटमध्ये नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजीचं जर काही त्याच्यामध्ये करता येईल का, त्या पद्धतीने आपण नियोजन करतोय. आपली स्वतःची वेबसाईट पण आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे काही तरुण आहेत आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे, असे आपण त्यांना फ्रँचायझी देण्याचाही, म्हणजे मी असा विचार करतोय की MBA मंडपवाला, मी नाव पण त्यासाठी शोधलेलं आहे. MBA मंडपवाला नावानं आपण फ्रँचायझी देण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहोत. धन्यवाद सर की आपण आमच्या उद्योग स्पार्क सोबत जोडला गेलात. आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. एक नवी प्रेरणा महाराष्ट्रासमोर तुमच्या माध्यमातून उभे राहिलेली आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. उद्योग स्पार्क परिवाराचे मी धन्यवाद मानतो की तुम्ही बोलण्याची संधी दिली. व्यावसायिक करत असताना आपलं म्हणणंही कोणीतरी ऐकलं पाहिजे असे एक कधीतरी मनात सुप्त इच्छा असते. त्या सुप्त इच्छेला तुम्ही वाव दिला, त्याबद्दल तुमचे परम उद्योग समूहातर्फे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही अशाच पद्धतीनं जर इंटरव्ह्यू दिले तर त्यातून काही नवे उद्योजक घडले तर तीच आपल्यासाठी एक अभिमानाची बाब ठरेल. मित्रांनो, ही गोष्ट फक्त परम उद्योग समूहाची नाही किंवा अमोल दिघे सरांची नाही, तर ही गोष्ट आहे प्रत्येक मराठी माणसाची, ज्याची नोकरी गेलेली आहे परंतु त्याची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. म्हणूनच मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे उद्योजकतेचे व्हिडिओ आपण महाराष्ट्राच्या समोर आणणार आहोत आणि ते बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला उद्योग स्पार्कला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.